कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या पूजेला बहुतेक कुटुंबामध्ये विशेष महत्त्व आहे। घरातील कोणत्याही शुभ कार्यात जसे लग्न, मुंडन संस्कार किंवा कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यात कुटुंबातील देवतेची निश्चितपणे पूजा केली जाते। मान्यतेनुसार कुटुंबातील देवतांची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद नेहमी राहतात, परंतु त्यांच्या पूजेचेही काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते। पूर्वज मातीच्या किंवा दगडापासून बनवलेल्या मूर्तींना देवी देवता म्हणून पूजत असत। कालांतराने याच देवी देवतांची कुळातील देवी देवता म्हणून पूजा होऊ लागली आणि ही शतकानुशतकी जुनी परंपरा आजही चालू आहे। आपल्या कुलदेवताची पूजा विधीनुसार केल्यास कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहते। त्यांच्या आशीर्वादाने वंश आणि प्रतिष्ठा सुरक्षित असते। कुटुंबातील देवतांची पूजा केल्याने कुटुंबात महान मुले जन्माला येतात। पूर्वजांच्या कौटुंबिक परंपरांचे पालन केल्यास कुटुंबाला दीर्घायुष्य मिळते आणि कुटुंबात अकाली मृत्यू होत नाही। कुलदेवीबद्दल अशी ही धारणा आहे की त्यांना कोणत्याही कारणाने राग आला तर कुटुंबात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात। जेव्हा कुटुंबातील देवतांच्या पूजेचा दिवस असेल तेव्हा कुटुंबातील कोणत्या तरी सदस्याने त्यांची पूजा केली पाहिजे। पूजेचा मुख्य फायदा म्हणजे कुलदेवता आणि देवीने एक रक्षाचक्र तयार केले। हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते। कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता असेल तर त्यापासून संरक्षण मिळते आणि घरामध्ये ऐक्य राहतं। आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती होते। आत्मे आणि स्वर्गीय प्राण्यांपासून संरक्षण मिळते। शांतता आणि समृद्धी राहते आणि तसेच निरोगी मुले आणि निरोगी कुटुंब असते। आपल्या घरात जर एखादे संकट येणार असेल तर सुरुवातीच्या काळात कुटुंबात कोणतीही अडचण दिसणार नाही, कारण पूर्वजांनी जास्त काळ पूजा केली असेल। परंतु कुलदेवीने दिलेले संरक्षण संपल्यानंतर 6 वर्षानंतर समस्या सुरू होतात आणि ही समस्या केवळ नियमित पूजा केल्याने कुलदेवतेची शक्ती मजबूत होऊ शकते। घरात जर कुलदेवतेची पूजा होत नसेल तर कुटुंबात अपघात, अकाली मृत्यू, घोटाळा, संपत्तीची हानी, प्रगतीचा अभाव, कायदेशीर समस्या, मुलांचे वाईट मार्गाला जाणे, कुटुंबातील सदस्यांमधील वाद आणि अशा अनेक समस्या उद्भवू लागतात। एवढ्यासाठीच कुलदेवी आणि कुलदेवतेची पूजा नित्यनेमाने केली पाहिजेत। श्राद्धविधी न चुकता करा। वर्षातून एकदा अन्नदान करा। गाय आणि इतर प्राण्यांना चारा, अन्न खाऊ घाला। पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड लावा। मंडळी, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना प्रथम विघ्नहर्ता गणेशाचे पूजन करण्याची प्रथा आहे। त्यानंतर आपल्या कुलदैवताचे स्मरण करून त्यांची षोडशोपचारे पूजा करून आपल्या मनातील इच्छा त्यांच्या समोर प्रकट करतो। कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे जो रक्षण करतो ते दैवत किंवा ती कुलदेवता। या कुलदैवतांची परंपरागत माहिती आपल्यापर्यंत पूर्वजांपासून पोहोचलेली आहे व इथून पुढे ही माहिती अशीच चालत राहणार आहे। आपण आपल्या कुळ गोत्राकडे जर बारकाईने नजर टाकली तर आपले मूळ पुरुष हे ऋषीमुनी असावेत। त्यांच्याच नावावरून आपणास आपले कुळ गोत्र समजते। उदाहरणार्थ कौंडिन्य, जमदग्नी, वसिष्ठ, मार्कंडेय, भारद्वाज, अगस्ती, पौलस्ती, विभांडिक, पाराशार, कश्यप इत्यादी या ऋषींचे वास्तव्य वनांमध्ये आपापल्या आश्रमात असायचे। ते जरी पंचमहाभूतांना ईश्वर मानित असले तरी कुठल्याही दैवताला अदृश्य शक्ती मानून त्यांनी उपासना करीत। तेच दैवत कालांतराने त्या कुळाचे कुलदैवत मानले असावे। हे कुलदैवत किंवा कुलदेवता सगुण रूपात आपल्या दृष्टीसमोर असाव्यात, म्हणून पंचकोनी पाषाणामध्ये त्या मूर्ती करून त्याची पूजा अर्चा करीत असत। पुढे याच पाषाणातून रेखीव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरात होऊ लागली। देवघरात मात्र धातूच्या मूर्ती आकारास आल्या आणि त्याचबरोबर कुलदैवतांच्या टाकांची निर्मिती होऊ लागली। त्यांचे आकारही तसेच पंचकोनी, परंतु प्रत्येकाच्या रीतिरिवाजाप्रमाणे लहान मोठे देवघरात विराजमान झालेत। प्रत्येक कुळाचे कुलदैवत किंवा कुलदेवता भिन्न भिन्न आहेत। मल्हारी मार्तंड खंडोबा किंवा भैरोबा हे चातुर्वर्ण्यांचे कुलदैवत मानतात। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आदी सर्व वर्गातील समाजामध्ये खंडोबा हे कुलदैवत बघावयास मिळते। तसेच भैरोबा किंवा भैरवनाथ हे सुद्धा शंकराचे अवतार मानले जातात। त्यांची अनेक नावे प्रचलित आहेत, जशी भैरोबा, भैरूदेव, भैरी भवानी। यात भैरी म्हणजे शिवशंकर व भवानी म्हणजे तुळजापूरची भवानी। यात कुलदैवत व कुलस्वामिनी यांचा संयोग होतो। या व्यतिरिक्त ग्रामदेवता, रक्षक, पूर्वज, मूळ पुरुष याचे काही परिवारामध्ये टाक असतात। कुलदेवता किंवा कुलस्वामिनी यांचा विचार केला तर त्यांची मूळ रूपे ही शिवपत्नी पार्वती देवी
व विष्णू पत्नी महालक्ष्मी या आदिशक्तींनी वेळोवेळी मानवाच्या कल्याणासाठी अधर्म व दुष्ट शक्तींचा विनाश करण्यासाठी अनेक रूपे घेतलेले आहेत. हे आपल्याला दुर्गा सप्तशती, श्री सूक्त इत्यादी पुराण ग्रंथातून समजते. अशा या कुलदैवतांच्या टाकाची निर्मिती पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार चांदी व तांबे यापासून होत आहे. चांदी हा धातू सात्विक आणि पवित्र मानला जातो. चांदीमध्ये शीतलता असते व तांब्यामध्ये उष्णता. या दोघांच्या एकत्रीकरणाने शीतलता व उष्णता यांचा समतोल राखण्यासाठी टाकांसाठी चांदी व तांबे याचा सर्रास उपयोग केला जातो. आपली कुलदेवता ही आपल्या घराचा मुख्य भाग असतो. कुलदेवता ही आपल्या घराची आई असते. त्यामुळे कुलदेवतेची उपासनाही करावी आणि उपासना करताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात ते पाहावे. पहिलं म्हणजे आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक यापैकी एक तर आपल्या घरात नक्की असावं. तसेच जर पूर्वीपासून असलेले टाक असतील तर खूप छान, पण जर टाक नसतील तर एक फोटो तर नक्की असावा किंवा त्याऐवजी मूर्ती असली तरी चालेल आणि या फोटोची अथवा मूर्तीची दररोज पूजा करावी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा मंत्र जप हा दररोज केला पाहिजे. तो जप हा 1 माळ तरी केला पाहिजे. तसेच मंडळी, ज्यांना आपली कुलदेवता कोणती आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल, श्री कुलदेवताय नमः असा जप नियमित करावा. आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या दिवशी उपवास हा नक्की करावा. यामुळे खूप फायदा होतो. तसेच तुम्हाला जर आपल्या कुलदेवतेचा वार कोणता आहे हे माहीत नसेल तर तुम्ही मंगळवार करावा. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट आहे की वर्षातून एकदा तरी घरातील सगळ्यांनी मिळून आपल्या कुलदेवतेला नक्की जावे आणि कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि महिलांनी देवीची ओटी ही नक्की भरावी. या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पाळल्या तर तुमचा कुलदेवताही प्रसन्न होतो. कारण कुळाची देवता ही कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते. शीघ्र ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो आणि म्हणूनच आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन 1 ते 2 तास किंवा जास्तीत जास्त म्हणजे सतत करावा. विवाहित स्त्री असेल तर तिने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा.